आणि यानंतर आपण जाऊयात विधान भवनात विधानसभेमध्ये कामकाज सुरू आहे. आणलेलं आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया. विरोधी पक्ष नेत्यांचा ऐकूया. 3 घेऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री ज्यावेळेस उत्तर देत होते त्यावेळेस या संदर्भातली हरकत आमच्या यशोमतीताईंनी घेतली. त्यात त्यांचे वाक्य आपण सगळे शब्द तपासून बघा. मंत्री महोदयांना सभागृहात एवढी चिडायची काय गरज होती? तुम्ही काय सांगताय, काय दिलं ते सांगा आम्हाला. आणि हे बघा, बोलू नका तुम्ही. अहो माझ्याकडे बघून बोला ना. हे पद्धत नाही. हे इथे सभागृह काय याच्यासाठी नाही आहे. नाही ना, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब इकडे बघून बोला. नाही मग मी पण बोललेलं मग बेकार होईल. बघा तुम्ही इकडे. उगीच काय हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये? महिलांच्याकडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, हे सार्वभौम सभागृहामध्ये कशी असावी? तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्माननीय सदस्य बोलल्या, त्यामुळे तुम्ही एकदम उसरून रिॲक्ट होऊन अपमानजनक काहीतरी बोलायचं. त्यांना खोटं बोललात तुम्ही. कधी खोटं बोलले? एक शब्द सांगा. खोटं शब्द आला असेल तर रेकॉर्डवरून काढू नका, माफी मागतील. प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जी शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे, ती आमची सेविका आहे, ताई आहे, तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता. ठीक आहे, ते मानलंय. पण या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? बेमानी करून पक्ष फोडला काय? बेमानी करून पक्ष फोडलात. तुमची ताकद नव्हती सत्ता द्यायची, तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता? विरोधी पक्ष पक्ष फोडलात. बघा मग हा विषय कशाला यायला पाहिजे? हा विषय यायला कशाला पाहिजे? पक्ष चला पुढे घ्या. पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72,197. एक मिनिट. मी या संदर्भातला रेकॉर्ड तपासीन. मंत्री महोदयांकडनं, विरोधी पक्ष नेत्यांकडनं किंवा कोणत्याही सदस्यांकडनं कोणतंही अनपार्लिमेंटरी लँग्वेज वापरली गेली असेल तर रेकॉर्डवरनं काढण्यात येईल. ह्याच्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही. बसा. चला बोला. धोटे साहेब. प्रश्न क्रमांक धोटे साहेब बोला. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महाराज सावकारे साहेब, तुम्ही आज सभागृह खूप डिस्टर्ब करता. बस.